काल एक तुमच्याकडे तुमचे स्वीय सहाय्यक होते नाफडे म्हणून, त्यांच्या पत्नीने काल रुपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की रोहिणी खडसे जे मला गुन्हे म्हणून धमक्या देत आहेत, रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्त्यांकडून मला जीवाला धोका आहे, मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशा त्यांनी गंभीर आरोप केला. त्यावर रुपाली चाकणकरांनी पण गुन्हा दाखल करायचे आदेश दिले होते. एकतर ज्या पांडुरंग नाफडेंविषयी काल मीडियामध्ये मी चर्चा ऐकली, तो माणूस माझ्याकडे 2023 पासून नाही, तो माझ्याकडे कामाला होता आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे 500 कर्मचारी आजही कामाला आहे. तो माझ्याकडे कर्मचारी होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, संपर्क नाही. त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये काय चाललंय किंवा त्यांच्या एकमेकांच्या नवरा बायकोंच्या काय भानगडी चाललेल्या आहेत ह्या बाबतीमध्ये मलाही तो माझ्याकडे संपर्कातच नसल्यामुळे मला माहिती नाही. काल मी जे काय ऐकलं त्यामध्ये जे आता तुम्ही मला विचारलंय की त्याची बायको जी सीमा पांडुरंग नाफडे हिने काही आरोप केले की मी तक्रार नोंदवू दिली नाही पोलिसांकडे किंवा पोलिसांवरती दबाव आणला. तर या केस संदर्भात थोडं आपण 1 वर्ष आधी जाऊयात. मी जे तुमच्या या सगळ्या त्याच्यानंतर महिला आयोगाकडनं भुसावळच्या महिला समुपदेशन केंद्राकडे ती वर्ग करण्यात आली. त्याच्यानंतर भुसावळ महिला समुपदेशन केंद्रामध्ये 3 ते 4 तारखा यांच्या झाल्यात. नवरा बायकोंना समोरासमोर बसवण्यात आलं, समुपदेशन करण्यात आलं, पण कुठलाही मार्ग निघाला नाही. म्हणून भुसावळ समुपदेशन केंद्राने ही केस फैजपूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली की भविष्यातले तुम्ही तिथे गुन्हा नोंद करा आणि या संदर्भामध्ये चौकशी करा. ती फैजपूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे तेवीस 9/24 ही म्हणजे 23/9/24 ही त्यांच्या समुपदेशन केंद्रातली तारीख आहे. त्यानंतर 26/10/2024 फैजपूर पोलीस स्टेशनला ह्याच सीमा नामक महिलेने NC दाखल केलेली. त्यानंतर फैजपूर पोलीस स्टेशनला देखील या दोघं नवरा बायकोंचं अनेकदा समुपदेशन घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये काल ती महिला आयोगाच्या अध्यक्ष जळगावला आल्यानंतर तिथे उपस्थित राहिली आणि अचानक तिने माझं नाव घेतलंय. आता ह्या जो तिने आरोप केला तो पहिला आरोप मी इथे फोडण्याचा आहे तुम्हाला सांगते की ती जी म्हणाली की मला पोलीस स्टेशनला तक्रार होऊ दिली नाही, माझ्यावरती दबाव आणला किंवा माझी तक्रार घेऊ नये म्हणून पोलिसांवरती दबाव आणला. तर मला एवढं म्हणायचंय, 1 वर्ष झाले महिला आयोगाकडे तुमची तक्रार दाखल झाली, भुसावळला तुमची तक्रार दाखल झालेली आहे महिला समुपदेशन केंद्रामध्ये, त्याच्यानंतर फैजपूर पोलीस स्टेशनला NC नोंदवल्या गेली. हे सगळं होत असताना कुठे दबाव आहे? तुमची प्रक्रियेने बरोबर प्रत्येक तक्रारीची ज्या तऱ्हेने तक्रारीचं निवारण व्हायला हवं, समुपदेशन व्हायला हवं ते झालेलं आहे. मग याच्यामध्ये धमकावण्याचा किंवा तुमची तक्रार न घेण्याचा प्रश्न आला कुठे? दुसरा विषय, काल इथून गेल्यानंतर त्यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली ह्याच सीमा नामक महिलेने. आता ही FIR ची कॉपी आहे. ह्या FIR च्या कॉपीतल्या मी फक्त 4 ओळी वाचून दाखवेल. सुरुवातीचं भरपूर काही आहे, हे मी तुम्हाला मीडियाला याच्या कॉपीज दिलेल्याच आहेत. ह्यातल्या 4 ओळी मी फक्त यात वाचून दाखवेल की 23/9/2024 रोजी महिला समुपदेशन केंद्र भुसावळ येथे जाऊन मी या तक्रार अर्ज केलेला आहे. सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशीसाठी माझे सासरची लोक आले नाहीत, त्यामुळे सदर ठिकाणाहून माझे सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिलेले होते. परंतु मी माझ्या भविष्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा विचार करून
व माझे आई वडील तसेच माझे नातेवाईक यांच्याशी विचार विनिमय करून आज रोजी पोलीस स्टेशनला माझ्यावरील सगळे नातेवाईकांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी हा गुन्हा इथे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करते. 26/10/2024 रोजी फोन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितले असता तिने धमकी दिली वगैरे त्यांच्या पतीने असं वगैरे त्याच्यात उल्लेख आहे. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला मी NCR दाखल केली होती आणि ह्याच मध्ये एक वाक्य ह्याच केसमध्ये दिलेलं आहे की सदर ठिकाणावरून म्हणजे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशी माझे सासरचे वर लोकांवरती कोणी आले नसल्याने सदर ठिकाणून ती पोलीस स्टेशनला गेली वगैरे जाऊन दाखल करण्याबाबत पत्र दिले, परंतु मला माझे सासरचे नांदवण्यास घेऊन जातील या आशेने मी त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे त्या महिलेला आशा होती की सासरचे लोक तिला नोंदवायला घेऊन जातील म्हणून तिने आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही, हे ती म्हणते तिच्या NCR मध्ये. मग आता तिने स्वतःहूनच गुन्हा दाखल केला नाही तर इथे रोहिणी खडसेचा संबंध आला कुठे? आणि रोहिणी खडसे तिच्या बरोबर कधीतरी बोलल्याचा तिने एखादा तरी पुरावा दाखवावा. ज्या दिवशीपासून पांडुरंग नाफडे हा माझ्याकडे नोकरीपासून मी त्याला काढलेला आहे त्याच्यानंतर माझा सीमा नाफडे काय तिचा भाऊ तिचा परिवार कुठेही संबंध नाही. बरं, ही सीमा नाफडे महिला मला कधी येऊन भेटली आणि तिने कधी ह्या तक्रारी मला सांगितल्या ते मला आठवत नाही किंवा आठवण्या म्हणजे ती मला फोनच केलेला नाही. त्यामध्ये ती उल्लेख करते की मी फोन केला, मला असा कुठलाही फोन तिच्याकडनंही आलेला नाही किंवा तिने मला कुठलं पत्रही पाठवलं नाही. कदाचित पाठवलं असतं तर मी मदत करूच शकली असती तिला. आणि ह्या संदर्भामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिने या पूर्ण FIR मध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला आहे. मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने NCR नोंदवली आहे पहिले NC नोंदवली होती त्यात असता, आता जी FIR नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता, जी भुसावळला तक्रार दाखल केली, जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली कुठे तर माझा उल्लेख असता ना, कुठेही उल्लेख नाही. पण 1 वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याचं महिला समुपदेशन केंद्राने 3 केस निकाली लावली त्या 1 वर्ष आधीच्या केसला आता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे? कारण शिळ्या कढीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवेल. 1 वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आता आपण जाऊयात, हा कालचा तुमचा प्रेस मधला फोटो आहे. ही ती आरोपी, ही ती महिला, हा तिचा भाऊ. हा व्यक्ती कोण आहे? तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय. ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता. रोहिणी खडसेंनी हे केलं, रोहिणी खडसेंनी ते केलं, रोहिणी खडसेंना आरोपी करा, रोहिणी खडसे नाही करा. मी हे फक्त बोलायला नाही, SP पासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला. तुम्ही SP ना जाऊन ह्या बाबतीमध्ये विचारू शकतात. त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण? आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया. ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसतंय. कोण आहेत? दोघं दिसताय तुम्हाला? एकटी चर्चा होते, एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खोलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर. हा कालचाच फोटो आहे. ठीक आहे, आता आपण बघूया हा व्यक्ती कोण. हा व्यक्ती आहे, हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो आहे. त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत ह्या भेटायला. आता मला सांगा
जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे. ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड तांडवपणा काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये. हे का होतं आणि यांचे बोलवते धणी कोण? 1 वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलवलं जावं किंवा तिने का बोलावं हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडताय. मला सांगा, ती एक पीडित महिला आहे, तिला मदत झाली पाहिजे हे महिला आयोगाचं काम आहे. हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत, राजकीय फायद्यासाठी कुणाची तरी बदनामी करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या वापर करतायत. मग मी जे म्हटली ते वाईट कुठे आहे? मी जे गेले अनेक दिवस झाले बोलते की महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या राजकारणाच्या प्रेरित आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्या राजकारण करतात आणि राजकीय दृष्ट्या निर्णय घेतात. म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पाठीशी घालायचं आणि विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल ह्यासाठीच्या ह्या केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. तुम्हीच हे सगळं उभं केलंय. हे म्हणतो ना आपण, एक कॉन्स्पिरसी आहे मोठी. ही गोष्ट जर 1 वर्ष आधी ती महिला तक्रार दाखल करते, सगळं होते, NC तुम्ही बघतायत, NCR बघतायत, FIR बघतायत, सगळ्या गोष्टींमध्ये रोहिणी खडसेंचा कुठेही उल्लेख नाही नसताना त्या महिलेला काल जबरदस्तीने का बोलायला भाग पडलं? त्या महिलेला मदत करणं सोडून तुम्ही तिच्याकडनं राजकीय दृष्ट्या तिचा वापर केला. म्हणून मी जे सरकारला मागणी करते की रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायक नाही. त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल एवढंच त्यांच्या मनामध्ये असतं आणि सत्ताधारी पक्षाचा विषय आला की त्या कुठेतरी लपून बसतात. मला एवढ्याच तत्परतेने त्यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये का नाही बोलले हो? ते अजूनही करुणाताई मुंडे आवाज उठवतायत, का बोलता येत नाही तुम्हाला? जयकुमार गोरे त्यांच्यावरती आरोप झाले, तुम्ही का नाही बोललात? संजय राठोड त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली? असे अनेक सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा आरोप होतात तेव्हा तुम्ही कुठे असतात? ते बोललं गेलं पाहिजे. पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कारण हे सगळं खोटं आहे आणि खोट्यामध्ये ज्याच्यामध्ये माझा काडी मात्रही संबंध नाही, त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध लावण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलाय, मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि मी नक्कीच तिथे न्याय मागणार आहे. नुकसानीचा दावा कोणाच्या विरोधात? सीमा पांडुरंग नाफडे यांनी ज्या काल येऊन, जिथे माझा कुठेही संबंध नाही, जिथे दूरपर्यंत मी त्या केस संदर्भात कधी पोलीस स्टेशनला फोनही केलेला नाही किंवा कुठल्याही ठिकाणी फोन केलेला नाही किंवा मी कुठेही कधी प्रेशर आणल्याचा काहीच संबंध नाही. कारण एकदा माझ्याकडून नोकरीवरून मी काढून टाकल्यानंतर त्या परिवाराशी संबंध ठेवण्याचा काही संबंध नाही. म्हणजे मीच काय माझ्या खडसे कुटुंबातला कुणीही कुठेही फोन केलेला नाही की ह्या केस संदर्भामध्ये. मग असं असताना कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी, राजकीय दबावाखाली ती बिचारी महिला येते आणि राजकीय दबावाखाली ती वक्तव्य करते. पण हे जे काय होतंय त्याच्यामुळे माझी बदनामी झाली आहे. ज्या गोष्टीमध्ये माझा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये माझा संबंध जाणून बुजून खेचण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार.